बचत गट हा आमची जी एकूणच बँकिंग सिस्टम आम्ही आरडीसीसी बँक म्हणून जे राबवतो, जे विकास संस्था आमचं केंद्रीभूत आहे, शेतकरी आमच्यासाठी प्रमुख आहे, तसंच एक महत्वाचा घटक म्हणजे बचत गट. आम्ही महिला बचत गटांसाठी तुम्ही सगळ्या प्रकारची रेकॉर्ड जर तुम्ही माहिती बघितलं बचत गट या विषयावर, सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, जिथे 10 महिलांचा गट हा एकत्र येऊन व्यवसाय करतो. आमच्याकडून म्हणजे आम्ही याच्यासाठी जे स्थापन करतात आमचे फक्त आमचा स्टाफच करतो. आणि याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत 25,000 गटांची स्थापना केली आहे. त्यांना रेग्युलर पद्धतीने आम्ही कर्ज वाटप करत असतो. अगदी तिसऱ्यांदा आमचे गट कर्ज देतात, तर 5-5 लाखांपर्यंत त्यांना कोणतंही तारण न देता आम्ही कर्ज देतो. आणि आज कित्येक गटांचे अगदी गणपती मूर्ती बनवणारे कारखाने असतील, मास्क बनवणारे लेडीजचे गट असतील, किंवा अगदी मसाला पापड अशा घरगुती व्यवसाय करणारे असतील, अशा हजारो ज्या महिलांचे आम्ही एक त्यांचे संसार त्यांचे ते चालवत असतात, पण त्यांचे इतर उत्पन्न वाढवण्यासाठी बँक सतत कटिबद्ध असते. आणि त्यांना अत्यल्प दराने आम्ही अशा प्रकारचा पतपुरवठा करतो. आणि हे बचत गट आमचे स्वतःचा स्टाफ करतो. इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जसं होतं की याच्यासाठी वेगवेगळे एनजीओ काम करतात, तर आम्ही मुळातच ते टाळलंय की आमच्या स्टाफचा डायरेक्ट संपर्क राहावा म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांना स्वतः टार्गेट देऊन आम्ही त्यांच्या चांगले रिलेशन क्रिएट करून त्याच्यामधून हे काम करतो. ऑनलाईन आणि बायोमेट्रिक पीक कर्ज वितरण आपण सुरू केलं. त्याच्यासाठी ऑनलाईन बायोमेट्रिकचा उद्देश असा आहे की आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना येतात, आता त्याच्यामध्ये तो प्रत्यक्ष जो कर्जदार किंवा जो ग्राहक आहे तो बँकेच्या प्रवाहात समोर स्वतः आला पाहिजे, हा टार्गेट असतो प्रत्येक वेळेला. तो माणूस असं नाही की एखादा कर्ज घरून फॉर्म भरला आणि 50,000चं जरी कर्ज असेल तरी पण तो कर्जदार स्वतः आला पाहिजे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन त्याचं होतं, जे आपला आधारचा डेटा, पूर्ण भारतामध्ये आधार आपला सगळ्यात प्रायमरी नंबर आहे की ज्याचं UIDAI बरोबर त्याचं ऑथेंटिकेशन केलं जातं. आम्ही त्या गोष्टी सिस्टम मध्ये आणल्यात. आमच्या कर्ज मागणी अर्जापासून ते आम्ही डिजिटलाइज केले, या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आताच त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने आपल्या जिल्ह्याचं एक प्रायमरी क्रॉप आहे ते पॅडी फील्ड आहे, म्हणजे भात शेती आहे. आता भात शेतीच्या आता तुम्ही बघितलं की सुरुवातीला या वर्षी सुद्धा पाऊस मुळातच 1 महिना उशिरा झाला. त्यानंतर जो झाला तो अतिशय महापूर पद्धतीचा पाऊस झाला. आता नेमक्या पेरण्या झाल्यात तर वाहून गेल्यात आणि काही लोकांच्या पेरण्या अजून सुद्धा आहेत. अशा परिस्थितीत आज क्रॉपचे पॅटर्न बदलणं गरजेचं आहे की जे रायगड जिल्ह्यात मध्ये तेच पश्चिम महाराष्ट्रात आंतरपिकं आहेत, ऊस आहे, तर फळाच्या बागा आहेत, फुलांच्या आहेत, पण रायगड जिल्ह्यात जास्त करून आज भात करून दुसरं काहीच नाहीये. काही भागात सफेद कांदा होतो, काही भागात तोंडली होतात, पण सरसकट असं होत नाहीये. त्यामुळे आमच्या आदरणीय चेअरमन साहेबांनी आज कृषी मित्र नावाची एक योजना चालू केली की ज्याच्यामध्ये जे अभिनव प्रकल्पामध्ये 2 आम्ही प्रकार सुरुवातीला इन्कॉर्पोरेट केले. त्यात बांबू शेती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही माळरानावर सुद्धा शेती करू शकता. आणि दुसरं त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट नावाची शेती आपण याच्यासाठी आपण एक आज चणेऱ्यामध्ये एक अभिनव शेती करणारा माणूस आहे, त्याचा सत्कार सुद्धा केला. त्यांनी 1.25 एकर जागेमध्ये फक्त वर्षाचं उत्पन्न 7 ते 8 लाखांपर्यंत जातं. अशा प्रकारच्या शेतीमध्ये लोकांनी जाणं गरजेचं आहे. आज नोकरी हा एकमेव छोट्या मोठ्या नोकऱ्या करून कित्येक जे तरुण जगतायत की त्यांना फक्त भात शेतीवर कारण ते न परवडणारी शेती राहिली आहे. तर अशा प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन जर कोण करणार असेल तर रायगड जिल्हा बँक त्यांना अत्यल्प दराने 60% फक्त व्याज दराने आम्ही त्यांना कर्ज देऊ, कारण ते जास्तीत जास्त हे प्रसार आणि त्याचं होणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा विशेष प्रयत्न आहे.